हा, नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय नाव? राजू नारुडकर, उदापूर, बनकर फाटा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. बरं, आता इथे तुमची कांद्याची उन्हाळ कांद्याची लागवड आहे आणि पूर्ण कांदा तुम्ही तुमच्या शेतामध्ये साठवणूक असते तुमची. हे तुमची चाळ आहे, हो, लांब लचक, लांब लचक आहे. बरोबर आहे. हो. आता किती एकराचा कांदा आहे सर? सध्या 13 एकर कांदा आहे. 13 एकर. ह्या कोपऱ्यापासून तर ते खालचा जो डोंगर दिसतो तिथपर्यंत. तिथपर्यंत, आणि इकडे पण, हो. हा नवीन लागवड नवीन तुमची. लागवड. हो. आणि हे टोटल नियोजन तुम्ही कांद्याचं करता. कांद्याचं तर याला किती वर्षापासून आपल्या डे फ्रेशला जुळले आहे सर तुम्ही? 7 वर्ष झाले. 7 वर्ष. 7 वर्ष. आणि किती वेळा स्प्रे होते आणि किती वेळा पाण्यातून जाते तुमचं? प्रत्येक फवारणीमध्ये 200 डे फ्रेश आहेच. प्रत्येक फवारणीमध्ये डे फ्रेश आहे. अच्छा अच्छा. त्याचे परिणाम काय जाणवले तुम्हाला? परिणाम असा आहे का शेवटपर्यंत पात आमची हिरवीगार राहते आणि आजूबाजूचे शेतकरी कांदे काढल्यानंतर आमची पात घेऊन जातात. अच्छा. हा. आणि वखारीमध्ये साठवणुकीला आता विकला आम्ही 8 दिवसापूर्वी कांदा विकला. म्हणजे आता विकलेला आता तुम्ही? विकला. म्हणजे कधी? 23 मार्चला साठवणूक केली होती हा, आणि आता आम्ही डिसेंबरच्या 23 मार्च 25ला. 25ला साठवणूक केली होती आणि विकला कधी? 31 डिसेंबरला. 31 डिसेंबर 2025ला 25ला लास्ट एंड केला. एंड केला. आणि आता हा 26 2026ला तुमची ही लागवड आहे जानेवारीमध्ये. आणि आता याला अजून स्प्रिंग सुरू व्हायचे आहे नाही का? नाही, उद्यापासून स्प्रे. उद्यापासून स्प्रिंग. त्याच्यात प्रत्येक फवारणी डे फ्रेश डे फ्रेश राहणार. राहणार. चला, धन्यवाद. आणि याही वर्षी तुम्हाला चांगलं उत्पन्न हो आणि रेट पण मिळो, रेट मिळणे महत्वाचं आहे. ही सदिच्छा. धन्यवाद.